नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. काय म्हणताय? तुमचा नाहीये आज वाढदिवस? अहो, मी तुमच्या तशा वाढदिवसाविषयी बोलत नाहीये, तर तुमच्या अशा वाढदिवसाविषयी बोलतेय. म्हणजे बघा, काही असं काही तसं हे पॉडकास्ट सुरू होऊन ह्या आठवड्यात बरोबर वर्ष झालं. आजचा पॉडकास्ट हा 53वा पॉडकास्ट. तर तुम्ही सगळे काही असं काही तसंचे श्रोते झाल्याला देखील 1 वर्ष पूर्ण झालंच की नाही. म्हणून मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करालच. खरं सांगायचं ना, तर सध्याच्या काळातली पद्धत अशी आहे की चॅनलवर पहिला एपिसोड अपलोड करायच्या आधीच हे सगळं करायला सांगायचं. पण मी ठरवलं होतं की 1 वर्ष झाल्यावर आपण नियमितपणे 52 एपिसोड पब्लिश केल्यावरच मग श्रोत्यांना सांगायचं की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे सगळं केल्याने काय होईल? तर आपले पॉडकास्ट जास्त लोकांपर्यंत जायला मदत होईल. आणि रिटर्न गिफ्ट देण्याआधी मी तुम्हाला गिफ्ट तर दिली पाहिजे असं म्हणताय? अरे, अख्खा 52 एपिसोडचा गुच्छ देतेय ना मी तुम्हाला वाढदिवसानिमित्त. फार समाधानाचं होतं हे गेलं वर्ष. तुम्ही मनापासून दिलेला प्रतिसाद खूप सुखावणारा होता. तुम्ही कौतुक केलंत, सुधारणाही सुचवल्यात. जिथे जिथे सुधारणा करता आल्या तिथे तिथे आम्ही केल्या देखील. हे तुमच्याही लक्षात आलं असेलच. फोन कॉल्स, व्हॉट्सॲप मेसेजेस, यूट्यूब कॉमेंट्स, तुमच्या सगळ्या प्रकारच्या प्रतिसादांचा आम्ही कृतज्ञतापूर्वक स्वीकार केलेला आहे. आता तुम्हाला वाटेल, हे आम्ही काय आहे? तर आम्ही म्हणजे मी, वृंदा टिळक आणि ह्या पॉडकास्टची टेक्निकल टीम. आता मी म्हणताना जरी टेक्निकल टीम म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात सध्या तिथे फक्त एकच व्यक्ती आहे बरं का, आणि ती आहे स्नेहा टिळक. आपलं पॉडकास्ट सुरू झालं ते स्पॉटिफायवर, पण अनेकांना स्पॉटिफायपेक्षा यूट्यूब सोयीचं वाटतं असं त्यांनी सांगितलं. आणि मग आपलं पॉडकास्ट स्पॉटिफाय खेरीज यूट्यूब, तसंच ॲपल म्युझिक, ॲमेझॉन म्युझिक ह्या सगळीकडे देखील उपलब्ध झालं. हे सगळं केलं आपल्या टेक्निकल टीमने. आपला प्रत्येक एपिसोड एडिट होऊन तुमच्यापर्यंत पोचू शकतो तो ह्या टीममुळेच. आपण दर एपिसोडच्या सुरुवातीला आणि शेवटी एक म्युझिक ट्यून ऐकतो. ती आपल्याला दिली आहे सिंगापूरचा तरुण आणि उमदा पियानो वादक अथर्व पटवर्धन यांनी. कान दे पोहे ह्या एपिसोडमध्ये पुष्कर कान्हेरे यांनी बंदिश गायली होती. आपल्या काही एपिसोडमध्ये संपूर्ण वंदे मातरम होतं. ते गाणाऱ्या होत्या प्राजक्ता दाते, कांचन सहस्रबुद्धे आणि डॉक्टर अश्विनी बापट. आपल्या काही एपिसोडमध्ये संघगीतं होती, ती गायली होती प्रसाद जिरांकलगीकर यांनी. तुम्ही या सर्वांचं खूप कौतुक केलं. ह्या सर्वांतर्फे देखील आम्ही श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आहोत. तुमचे उदार आणि प्रेमळ प्रोत्साहनच आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील. आज कोणत्याही चॅनलचं कर्तृत्व मोजलं जातं ते व्ह्यूजच्या संख्येवरून. मग त्या बाबतीतला वर्षभराचा लेखाजोखा सांगायचा तर प्रत्येक एपिसोडची व्ह्युअरशिप मोजायची तर श्रोत्यांची संख्या हजारात सांगता येईल असे मोजकेच एपिसोड आहेत बरं का. बाकी काहींची हजाराकडे दौड चालू आहे म्हणा, पण इतर सगळ्या एपिसोड्सनी मात्र अजून तरी शेकड्यांवर समाधान मानलंय. पण लक्षात असं येतंय की लोक जुने एपिसोड देखील शोधून ऐकत असतात आणि अशी श्रोत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. यूट्यूब खेरीज इतर ठिकाणी आपल्या पॉडकास्टची कामगिरी समाधानकारक आहे. मग ते स्पॉटिफाय असेल, ॲपल पॉडकास्ट असेल किंवा भारतातल्या एकूण पॉडकास्टमध्ये आपल्या पॉडकास्टचं रँकिंग असेल. चांगली आहे आपली कामगिरी.
आता तुम्हाला सांगायचं तर नुसतं क्लिक केलं आणि काही सेकंद ऐकलं ना तरी व्ह्यूजचा आकडा पुढे सरकतो. पण लोकांनी पॉडकास्टमध्ये काय सांगितलंय हे जर का पूर्ण ऐकलेलंच नसेल तर नुसता तो व्ह्यूजचा आकडा घेऊन काय करायचंय? म्हणून माझ्या लेखी त्या संख्येला काही विशेष महत्व नाही. मला व्ह्यूजपेक्षाही महत्वाचं वाटतं ते चॅनल किती तास ऐकलं गेलं ते. आणि ते बघताना लक्षात आलं की श्रोत्यांनी आतापर्यंत हे चॅनल शेकडो तास ऐकलंय. कोणतीही क्लिक बेट नसताना, व्हिडिओज नसताना, कोणताही भडक सवंग मजकूर नसतानाही जेव्हा श्रोते शेकडो तास तुमचं चॅनल ऐकत असतात ना, तेव्हा चॅनलची जबाबदारी निश्चितच शतपटीने वाढते. या वर्षात आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर एपिसोड केले. आता अनेकांना उत्सुकता असते की हे विषय कसे निवडले, का निवडले, कोणी निवडले. टेक्निकल टीममध्ये जशी सध्या तरी एकच व्यक्ती आहे, तशीच ह्या टीममध्येही सध्या एकच व्यक्ती आहे बरं का, आणि ती आहे वृंदा टिळक. आता तुमच्यापर्यंत पोचवायचे विषय तर अनेक आहेत. त्यात त्या वेळेनुसार, प्रयोजनानुसार क्रम ठरवत गेले. उदाहरणच द्यायचं झालं तर वर्षप्रतिपदेला नववर्षाच्या स्वागताविषयी, वसंतात साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसम विषयी, रामनवमीला राम जन्माविषयी, त्याआधी संक्रांत ते रथसप्तमी ह्या काळात सूर्याविषयी, आंब्यांचे वेध लागणाऱ्या दिवसात हापूस आंब्याविषयी, दिवाळी जवळ आल्यावर दिवाळीविषयी, वंदे मातरमला 150 वर्ष झाली म्हणून वंदे मातरम लिहिलं गेलं त्या नोव्हेंबरच्या सुमाराला वंदे मातरम विषयी, आषाढात वारीविषयी असे साधारण विषय निवडले होते. दिव्यांच्या अमावस्येच्या वेळी दिवे लागले रे ही कविता निवडली. अर्थात दरवेळीच असं असतं असं काही नाही. आवडलेलं काही तुमच्यापर्यंत लगेच पोचवावंसं वाटलं म्हणून शेड्यूल सोडूनही मध्येच काही एपिसोड्स झाले. आपल्या काही वाचनात आलं आणि ते आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवावं असं वाटलं की मग पहिली पायरी असते ती अनुमतीची. आपण लेखकांची किंवा प्रकाशकांची संमती विचारतो. आणि तुम्हाला सांगायचं तर ह्या सगळ्यांकडूनच खूप चांगला अनुभव आला बरं का. आपलं चॅनल अजून तरी काही फार मोठं नाहीये किंवा मी लेखकांना काही मानधनही देऊ करत नाही. देते ती फक्त त्यांच्या लिखाणाला मनापासनं दाद. आणि तरीही सर्व लेखकांनी, प्रकाशकांनी उदारपणे आणि अगदी त्वरित आपल्याला अनुमती देऊ केलीये. त्यांचे आपण त्या एपिसोडमध्ये आभारही मानलेत. पण इथे पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान असलेल्या वंदे मातरमवर आपण 4 एपिसोड केले. यात मिलिंद सबनीस, सुशील अभ्यंकर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, मृणालिनी गडकरी यांचं साहित्य आपण वाचलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्ताने आपण 4 एपिसोड केले. त्यात चंप भिशीकर लिखित श्री गुरुजी या पुस्तकातले काही भाग ऐकले, तर सुहासराव हिरेमठ लिखित संघ आणि सेवा कार्य हा लेख ऐकला. ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत, शिक्षण तज्ज्ञ आणि तत्वचिंतक डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांचं साहित्य आपण ऐकलं. स्वर्गीय नाना पालकर आणि पंकज कालुवाला यांचे इस्रायलवरचे विचार ऐकले. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांचं वाई एक स्मरणरंजन ऐकलं. श्री राम जन्माविषयी साहित्यिका आणि सामाजिक कार्यकर्त्या विनीता तेलंग यांनी लिहिलेला उत्कट लेख ऐकला. मार्तंड सूर्य मंदिराविषयी अभिजित जोग यांचा लेख ऐकला. प्रवास वर्णनात अनामिका बोरकर यांचा साकुरा विषयक लेख ऐकला. आपल्या सगळ्यांचा आवडता हापूस आंबा त्याविषयी सुभाष चितळे यांचा हलका फुलका लेख ऐकला. लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या नैना सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला सूर्य नमस्काराची गोष्ट हा लेख ऐकला. नववर्षाविषयी अरुंधती दीक्षित यांनी केलेला वेगळा विचार ऐकला. ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी, राष्ट्रपती पदक विजेते डॉक्टर नरेंद्र पाठक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण करमरकर, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांचं नाव प्रख्यात आहे अशा माधवी वैद्य, ज्यांचं अपराजिता हे पुस्तक सर्वत्र गाजतं आहे अशा निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी,
आजचा उभरता तरुण विज्ञान कथा लेखक क्षितिज देसाई, उत्कट प्रांजळ लेखन करणाऱ्या सुजाता राऊत, शिवाजी महाराज आणि दुर्ग हा ज्यांचा ध्यास आणि श्वास आहे असे ॲडव्होकेट आनंद देशपांडे, आपुलाची संवाद आपणाशी अशा वेगळ्या संकल्पनेवर पुस्तक काढणारी वैशाली देशपांडे आणि त्या पुस्तकात आभासी जगाविषयी लिहिणारे अतुल कहाते. किती जणांची नावं घ्यावी? ह्या सगळ्यांनी उदारपणे आपलं लेखन वाचायला अनुमती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. याशिवाय माझे म्हणजे वृंदा टिळकचे लेख, कथा, शब्द फुलेले ऊन फुलती ही मालिका, गंगा, ज्ञानेश्वर, पंढरी याविषयी मनातनं उमटलेले काही ललितबंध असं सगळं आपण उदारपणे ऐकलं. तुमचे आभार तरी कसे मानायचे? तुम्ही या चॅनलवर ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ करू इतकंच सांगते. ह्या पुढेही तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू दे. पुढच्या वर्षी तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे कृपया YouTubeवर कॉमेंट्समध्ये लिहा. पुन्हा एकदा धन्यवाद.